नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महायुतीचे भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील दी सासवडमाळी शुगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली। सध्या तालुक्यात विरोधकांची दहशत चालू आहे, पण घाबरायचं नाही, कारण आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी आहे। तुम्ही सहकारी साखर कारखान्यांना मदत केली, तशीच मदत खासगी कारखान्यांना देखील करावी, अशी अपेक्षा माजी उपसरपंच संग्राम भोसले यांनी यावेळी व्यक्त केली। त्याचबरोबर यावेळी अनेक मुद्द्यांचा परामर्श देखील घेण्यात आला। यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दी सासवडमाळी शुगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के पाटील, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲडव्होकेट भानुदास राऊत, माळीनगरचे माजी उपसरपंच संग्राम भोसले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी माळीनगरचे माजी उपसरपंच संग्राम भोसले बोलताना म्हणाले, नेते आदरणीय रंजनभाऊ गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी मीटिंगसाठी आपल्या माढा लोकसभा निवडणूक आपले खासदार साहेब आदरणीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी एक सामान्य कामगाराचा मुलगा आहे दादा। या ठिकाणी भाऊंच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की आपण पेपरमध्ये बघतो की इतर सहकारी साखर कारखान्याला कोटीच्या कोटी रुपये या ठिकाणी मदत दिलेली आहे। तर एक आमचा कारखाना खाजगी कारखाना आहे। तर दादा आमचा कारखाना खाजगी कारखाना आहे। तर तुम्ही सहकारी कारखान्याला केंद्रातून मदत देता 200-200, 300 कोटी रुपये। तर एक नियम बाजूला ठेवून आमच्या पण कारखान्याला आपण आपली ओळख आहे, आपण 10 खासदारामध्ये आहे। तर मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सांगून आमच्या पण कारखान्याला एक मोठ्या प्रमाणात मदत आपण द्यावी, अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। आणि दुसरं म्हणजे आमच्या इथून हा रोड गेला आहे, त्या रोडमध्ये काही ठिकाणी कट पॉईंट ठेवले नाही। आता आमच्या इथं हरिनगर म्हणून वसाहत आहे, त्या ठिकाणी आम्हाला कट पॉईंट पाहिजे। एका ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, स्मशानभूमीकडे जायला रस्ता नाही आहे, तर आम्हाला त्या ठिकाणी कट पॉईंट ठेवायचे। आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा सांगतो, मी काय वक्ता नाही जास्त बोलणार। आता सध्या माळशिरस तालुका हा पण दुष्काळी जाहीर केलेला आहे। तर आता दुष्काळी निधी जमा झाला आहे, पण काही गावांची फक्त त्यामध्ये नावं आल्यात। तर आपण कलेक्टर साहेबांना विनंती करून जी काय गावं राहिलेत ती जर आपण या वेळेत त्यांना निधी मिळवून दिला तर अतिशय चांगली घटना या ठिकाणी घडेल। आणि फक्त आमचं कारखान्याकडे लक्ष आहे। आमच्या या प्रपंच, आमची लग्न असतील, शिक्षण असतील, आणि भाऊंच्या मार्शाने आम्ही या ठिकाणी राजकीय काम करतो, समाजकारणात काम करतो। फक्त संस्था आमची टिकली पाहिजे आणि आमच्या संस्थेला मदत झाली पाहिजे, एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो। तर आपल्याला या ठिकाणी कमळाचं बटन दाबायचं आहे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं, एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि थांबतो।